ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना मागील 4 ते 5 दिवसांपासून शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येतोय. कापून टाकू, ठोकून टाकू असं म्हणत वारंवार एका मोबाईल क्रमांकावरून मध्यरात्री धमक्या येत असल्यानं स्वतः अंबादास दानवे यांनी या प्रकरणी संभाजीनगर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सोमवारी सविस्तर तक्रार दिली. तसंच दानवे यांचे कार्यालयीन स्वीय सहाय्यक गणेश मस्के यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद झालाय. दानवेंचे समर्थक देखील आक्रमक झाले असून त्यांनी संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आता धमकी देणारा व्यक्ती हा छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीचे सभापती कल्याण गायकवाड यांचा समर्थक आणि भाजपचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलंय. अमोल गोंडे असं त्याचं नाव असून अंबादास दानवे यांनी केलेले सगळे आरोप त्याने फेटाळून लावलेत. त्याने आपली बाजू मांडताना गेलेली सुरक्षा परत मिळवण्यासाठी दानवे कशा पद्धतीने स्टंट करतायत या संदर्भात खुलासा केलाय. त्यामुळे या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतल्याचं पाहायला मिळतंय. पण अंबादास दानवे यांची नेमकी तक्रार काय होती, त्यावर अमोल गोंडे याने काय स्पष्टीकरण दिलंय आणि दानवेंवर कोणते धक्कादायक आरोप केलेत, या सगळ्यात कल्याण गायकवाड यांचं चर्चेत आलेलं वक्तव्य काय, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, मुळात या प्रकरणाची सुरुवात झाली ती छत्रपती संभाजीनगर सभापती पदाच्या निवडीच्या दिवशी. त्या दिवशी पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात अंबादास दानवे यांनी भाजपचे सभापती पदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांची कॉलर धरली होती. या घटनेचा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तसंच दानवे यांनी आमचे सदस्य कुठे लपवून ठेवलेत असा जाब विचारत कल्याण गायकवाड यांच्या कानशिलात लावल्याच्याही चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. त्यामुळे या घटनेचा राग मनात धरून गायकवाड यांच्या समर्थकांनी दानवे यांना फोन करून शिवीगाळ तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं बोललं जाऊ लागलंय. या संदर्भात माहिती देताना अंबादास दानवे यांनी सांगितलं की मागच्या 3 ते 4 दिवसांपासून मला सातत्यानं फोन येत आहेत. पण मला अशा फोनची सवय आहे. अनेक जण मला जाब विचारायला फोन करतात. तुम्ही असं का केलं, तसं का केलं असं म्हणतात. पण ते तेवढ्या पुरतं मर्यादित असतं. आम्ही त्यांच्या फार नादी लागत नाही. हे रोजच आहे. पण गेल्या आठवड्यात 3-4 दिवस रात्रीच्या वेळी म्हणजेच 11-12, 1-2, 2:30 वाजता मला धमकीचे फोन येत होते आणि ते एकाच फोनवरून वारंवार केले जात होते. मी पहिले 3 दिवस त्याची काही दखल घेतली नाही. पण चौथ्या दिवशी म्हणजेच 15 मार्चला रात्री 1:54 पुन्हा फोन आला, ज्यामध्ये तुला कापून टाकू, ठोकून टाकू अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शिवाय पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भातील कॉल डिटेल्स, मोबाईल क्रमांक, धमकी देताना वापरलेली भाषा याची माहिती सुद्धा पोलीस आयुक्तांना दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करतील. पुढे दानवे असंही म्हणाले की मी वैयक्तिकरित्या अशा धमक्यांना घाबरत नाही. मात्र मी दौऱ्यावर असताना घरी माझं कुटुंब असतं. त्यांना कोणतीही इजा पोहोचू नये ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी मी केली आहे. दरम्यान या प्रकरणावरून राजकारण तापलेलं असताना सभापती कल्याण गायकवाड यांची प्रतिक्रिया समोर आली आणि त्यांनी लगेचच सांगून टाकलं की मला याविषयी काहीच माहिती नाही. परंतु अशा धमक्या देणं योग्य नाही. जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार चुकीचा आहे. धमकी देणारा माझा समर्थक असला तरी त्याच्या कृतीचं समर्थन मी करणार नसल्याचं गायकवाड म्हणाले. तर दुसरीकडे या प्रकरणात अशीही चर्चा होतीये की दानवे यांना या धमक्या त्यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतरच कशा काय मिळाल्या. म्हणजेच विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या महिन्यातच अंबादास दानवे यांची वाय दर्जा सुरक्षा काढून टाकण्यात आली होती. त्यांच्या निवासस्थानावरील पोलिसांचा पहारा आणि ताफ्यातील पोलीस गाड्याही हटवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सुरक्षा काढल्यानंतर लगेचच अशा धमक्या येणं यावर राजकीय वर्तुळातून देखील संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान या प्रकरणात दानवेंना कॉल करून जाब विचारणारा दुसरा तिसरा कोणी नसून भाजपचा कार्यकर्ता आणि सभापती कल्याण गायकवाड यांचा समर्थक अमोल गोंडे असल्याचं आता समोर आलंय. दानवे यांना आपणच फोन केल्याची कबुली त्याने दिली आहे. पण दानवेंनी केलेले आरोप मात्र त्याने फेटाळून लावलेत. तो म्हणाला की मी रात्री रील पाहत असताना कल्याण नाना गायकवाड यांची अंबादास दानवे यांनी कॉलर धरल्याचा व्हिडिओ माझ्या समोर आला. त्यावर मी दानवेंना कॉल केले पण त्यांनी कट केले. जेव्हा उचलला तेव्हा त्यांना मी फक्त एवढंच विचारलं की कल्याण नाना गायकवाड यांची कॉलर तुम्ही का धरली. मी कुठेही अंबादास दानवे यांना कापून टाकू, फाडून टाकू अशी धमकी किंवा शिवीगाळ केलेली नाहीये. दानवे यांनी माझ्या CDRची मागणी केली आहे. माझीही त्यासाठी तयारी आहे. माझ्या विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी पोलिसांकडून अद्याप मला कुठलीही विचारणा किंवा फोन आलेला नाहीये. मला बोलावलं गेलं तर मी माझ्याकडील कॉल रेकॉर्डिंग व इतर पुरावे पोलिसांना देणार असल्याचं अमोल गोंडे म्हणाला.
पुढे बोलताना त्यानं दानवेंवर आरोप सुद्धा केले. त्यानं सांगितलं की अंबादास दानवे यांना झोकात राहायची सवय आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद गेल्यानंतर काढण्यात आलेली सुरक्षा पुन्हा मिळवण्यासाठी अंबादास दानवे यांनी केलेला हा स्टंट आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात दानवे यांनी एका कार्यकर्त्याला लाथ घातली होती. आता आमच्या नेत्याची त्यांनी कॉलर पकडली. याबद्दल एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी जाब विचारला तर तो माझा गुन्हा आहे का, असा प्रश्न देखील अमोल गोंडेंनी उपस्थित केला. त्यामुळे या प्रकरणात राजकारण आता आणखी तापण्याची शक्यता आहे. पण या घटनेनंतर अंबादास दानवे यांनी स्वतःहून पोलिसांकडे कोणत्याही सुरक्षेची मागणी केलेली नाहीये. मात्र पोलीस प्रशासन यावर काही निर्णय घेत आहे का ते पाहणं महत्वाचं असेल. तसंच दानवे यांनी केलेले आरोप जर खरे असतील तर मग भाजप कार्यकर्ता अमोल गोंडेवर काही कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. विशेषतः यावरून दानवे समर्थक आक्रमक झाले असून ते कठोर कारवाईची मागणी करताना दिसतात. बाकी हे प्रकरण एवढ्यावरच थांबेल की मग पुन्हा काहीतरी राडा होईल आणि गेलेली सुरक्षा परत मिळवण्यासाठी अंबादास दानवेंनी स्टंट केल्याचा आरोप तुम्हाला पटतो का? यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.